नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। महाज्योती मोफत टॅबची पात्र यादी लागलेलीच आहे। सोबत मागील काही वर्षांपर्यंत अपात्र यादी पोर्टलवरती येत होती। मग यावर्षी ही अपात्र यादी येणार का, तर असा प्रश्न देखील विद्यार्थी विचारत आहेत। परंतु अजून 2 दिवस आता व्हायला आले तरी देखील महाज्योती मोफत टॅबची जी अधिकृत वेबसाईट आहे तर या ठिकाणी ही यादी आलेली नाही आहे। त्यामुळे आता ही यादी येण्यामध्ये देखील शंका आहे, कारण का मोठ्या प्रमाणावरती टॅबची संख्या कमी करण्यात आलेली आहे। साधारणतः दरवर्षी जी अपात्रतेची कारण असतात तर लेस दॅन कट ऑफ म्हणजे 60% पेक्षा कमी मार्क असतील तर त्यांना हा कट ऑफ वापरला जातो। आणि याचबरोबर जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि इतर वर्षातील विद्यार्थ्यांनी अर्ज केले असेल तर त्यांचे अर्ज रिजेक्ट केले जातात। प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड केली नसेल तर तुम्हाला रिजेक्ट केलं जातं। त्यानंतर स्कॅन डॉक्युमेंट प्रॉपर नसतील, साइन नसेल, फोटो नसेल किंवा पावती नसेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट अपलोड केले नसेल तर अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अपात्र केलं जातं। पण यावेळी लक्षात घ्या की जो कट ऑफ लागलेला आहे त्या कट ऑफमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत। कट ऑफ एवढे मार्क आहेत, पण आपण सांगितलंय की सिनियरिटी हा विषय वापरण्यात आला, ज्याचं वय जास्त आहे। याच वर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले विद्यार्थी, पण वय जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यात आलं, पण सेम मार्क असतील तर या कारणामुळे विद्यार्थ्यांना वगळण्यात आलेला आहे। आणि शेवटचीच मेरिट लिस्ट आहे। 3500 टॅब यावर्षी वितरित केलं जाणार आहेत। मोठ्या प्रमाणावरती टॅबची संख्या यावर्षी कमी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारची ही अपडेट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमचं नाव या अपात्र यादी जर येत असेल किंवा अपात्र यादीमध्ये आलं तरी महाज्योती पोर्टलकडे कोणत्याही बाबतीत दाद मागता येत नाही आहे किंवा तुमच्या शंकांचं किंवा तुमची जर तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निवारण केलं जात नाही। तर अशा प्रकारे आत्ताची ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे ती अंतिम असते आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस केली जाते। त्यामुळे लक्षात घ्या, जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव असेल तर आपले व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून ठेवा, जेणेकरून पुढची प्रोसेस काय आहे ती देखील आपण माहिती देणार आहोत। आणि जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये नसेल तर तुम्हाला आता काहीच करता येणार नाही आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने कागदपत्र गोळा केले होते तरी देखील त्यांना यामध्ये सक्सेस मिळाला नाही आहे। त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होत असतात। तर अपेक्षित धरूया, जर अपात्र यादी आली तर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। विद्यार्थ्यांसंदर्भातल्या सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तर नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती दिल्या जातील।